आज सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज प्रजासत्ताक दिन अर्थात गणराज्य दिन। आज हा राष्ट्रीय सण देशभर मोठ्या आनंदाने साजरा होत असताना या निमित्ताने मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला देशाचा प्रजासत्ताक चिरायू हो अशी प्रार्थना करतो। खरं तर प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असा त्याचा अर्थ आहे। गणराज्य म्हणजे गणांचं राज्य असा त्याचा अर्थ आहे। आणि मग या प्रजासत्ताकामध्ये प्रत्येक नागरिक जो या भारताचा नागरिक आहे त्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान अधिकार, संधीची व दर्जाची समानता राज्यघटनेने दिलेली आहे। समता, बंधुता, सामाजिक न्याय, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे। समतेचा विचार दिलेला आहे। आणि म्हणून मग समता, बंधुता, सामाजिक न्याय असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, ही तत्व मात्र आत्ताच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला आणि त्यांची जी मातृपितृ संस्था आहे RSSला मान्य नाहीये। असो, तो वाद वैचारिक तेव्हापासून 26 जानेवारी 1950 सालापासून आजपर्यंत सुरू आहे। मी आज जे आपल्याशी बोलणार आहे त्याच अनुषंगाने त्यालाच निगडित विषय असलेला आज मराठा आरक्षणाचा विषय। आज मनोज जरांगे पाटलांचं वाशीमध्ये त्या ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चा गेलेला आहे। उद्या ते मुंबईत पोहोचणार आहेत आझाद मैदानावर। आणि मग या सगळ्या अनुषंगाने गेले 6-7 महिने ते जे काही आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने अनेक घटनाक्रमे याच्यापूर्वी मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत। याच्या आधी काय काय प्रयत्न झाले मराठा आरक्षणासंदर्भात हे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे ऍक्च्युली। आणि मग हे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे आधीचे प्रयत्न आहेत ते सगळे आपल्याला समजावून घ्यावे लागतात। आणि मग मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा त्यांनी जे मागणी केलेली आहे ही प्रथमच अशा प्रकारची मागणी आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। याच्यापूर्वी ही मागणी कधीही नव्हती हेही आपण अधोरेखित करून ठेवावं। त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की 60 वर्ष काही झालं नाही, 50 वर्ष काही झालं नाही, 40 वर्ष काही झालं नाही, याच्याशी काही मी सहमत नाहीये। हे याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। याचं कारण असं, मनोज जरांगे पाटलांनी जी काही मागणी केलेली आहे ती मागणी आरक्षणाच्या अनुषंगाने जरी असली तरी ती मुख्य मागणी अशी की आम्ही कुणबी आहोत, म्हणजेच आम्ही आरक्षणात ऑलरेडी आहोत। ओबीसी मध्ये आमची गणना आधीपासूनच आहे। म्हणजे मंडल आयोग जेव्हा आला, 80 साली मंडल आयोग स्थापन झाला आणि त्याची 90 साली तत्कालीन पंतप्रधान VP सिंगांनी जेव्हा त्याच्या अभिप्राय स्वीकारला किंवा अहवाल स्वीकारला मंडल आयोगाचा आणि त्याची अंमलबजावणीला सुरुवात केली, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने रथयात्रा काढून मंडल विरुद्ध कमंडल हा नारा देशभर दिला होता। मोठी आंदोलन झाली होती, त्याच्यावर अगदी जाळपोळी झाल्या होत्या, काही आत्महत्या घडल्या होत्या, रक्तरंजित त्यावेळेस विरोध त्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाला भारतीय जनता पार्टीने जाहीरपणे केलेला होता, हे विसरू नये। हे सांगण्याचं कारण असं, आज भारतीय जनता पार्टीची किंवा हिंदुत्वाची पालखी वाहणारे भारतीय जनता पार्टीने जे काही 20 वर्षापूर्वी एक फॉर्म्युला काढला होता, राजकीय फॉर्म्युला, माधव नावाचा फॉर्म्युला काढला होता, तो अलीकडच्या तरुणाईला माहीत नसेल। ज्यांचं वय 20-25 किंवा 28-30 पर्यंत आहे या तरुणाईला हा फॉर्म्युला माहीत नाहीये, ज्यांना मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार आला। भारतीय जनता पार्टीचं किंवा RSSचं ते राजकीय समीकरण जे आहे, सोशल इंजिनिअरिंग जे आहे, ते कसं साध्य केले बघा त्यांनी काय सांगितलं, माधव। आता नवीन तरुणांना प्रश्न पडेल, माधव म्हणजे काय? माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी। ओबीसीतल्या महाराष्ट्रातल्या ह्या प्रमुख 3 जाती भारतीय जनता पार्टीने त्यांचं सोशल इंजिनिअरिंग केलं, त्यांचं संघटन केलं, त्यांच्या जातीच्या संघटना निर्माण केल्या, त्यांच्या संघटना निर्माण झाल्यामुळे इतरही जातीच्या संघटना निर्माण झाल्या आणि या जातीच्या संघटनांचे लीडर आपल्या पक्षात घेतले, त्यांच्याबरोबर राहून त्यांना हाताशी धरून आपल्याला ती ओबीसीची मतं कशी मिळतील हे बघितलं। पण त्याच वेळेस या माधव मधल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वसामान्य युवकांना किंवा एकूणच ओबीसी मधल्या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की आपण महात्मा फुले का वाचले नाहीत? महात्मा फुल्यांचं गुलामगिरी नावाचं पुस्तक आपण का वाचत नाहीत? महात्मा फुल्यांचं शेतकरी असो हे पुस्तक आपण का वाचत नाहीत? ओबीसीचा जो नारा दिला गेला, VP सिंगांनी मंडल आयोग ज्यावेळेस आणलं, त्या मंडल आयोगाच्या शिफारशी केल्या गेल्या, त्याच्यात जी जातींची ओबीसीची यादी होती ती मूळची यादी 272 जातीची होती, ज्याच्यामध्ये आज मनोज जरांगे पाटलांनी जे आरक्षण मागितलंय कुणबीचं, ते कुणबीचं आरक्षण तेव्हापासून आहे। मंडल आयोगाच्या त्या 272 जातीमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे, हे सर्वांना माहीत पाहिजे, ते सांगितलं जात नाही। आणि मग त्या 272 जातीमध्ये जर कुणबी त्यावेळेस होतं, त्या शिफारशी स्वीकारल्यानंतर 94 साली जो काही GR पवार साहेब मुख्यमंत्री असताना आला, मंडल आयोगाच्या शिफारशी देशामध्ये प्रथम पवार साहेबांनी राबवल्या महाराष्ट्रामध्ये आणि कुणबी जातीच्या आरक्षणासह तो GR काढला गेला। हे 94च्या GR वरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या
बालबुद्धीच्या अनेकांना माहीत नसतं, आरक्षणाचा अभ्यास नसलेल्या लोकांना माहीत नसतं. ते सांगण्याचं काम माझं आहे. मला असं वाटतं हे तरुणाईने समजून घेतलं पाहिजे. ओबीसी आज या हिंदुत्ववादाची जी काय ओबीसीतले कार्यकर्ते पदाधिकारी अगदी आता छगन भुजबळांपर्यंत, प्रकाश शेंडगेंपासून भुजबळांपर्यंत जे काय ओबीसीचे नेते स्वतःला म्हणतात, पडळकर असेल, अजून तायवाडे असतील किंवा आणखी कोणी असतील, हे सगळे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवणारे भारतीय जनता पार्टीने या वळचणीला थांबतात. ज्या भारतीय जनता पार्टीने कायमच समरसतेचा विचार मांडलेला आहे, त्यांना समता मान्य नाहीये. समता आणि समरसतेतला फरक जोपर्यंत ओबीसीला कळत नाही तोपर्यंत ओबीसीची दिशाभूल होतीये असं माझं मत आहे. ओबीसी समाजातल्या लोकांना हे कळायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी किंवा आरएसएस चातुर्वर्ण व्यवस्था मानते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आपलं स्थान क्षुद्रामध्ये आहे. संबंध बहुजन समाज हा क्षुद्रामध्ये आहे. भारताच्या लोकसंख्येतले जवळपास 72% लोक सगळ्या जातीतले हे क्षुद्रामध्ये मोडतात. हे आपल्याला का कळत नाही? त्यांच्या दृष्टीने ब्राह्मण श्रेष्ठ असतो. ब्राह्मण म्हणजे जातीचे ब्राह्मण नाही, प्रवृत्तीचे ब्राह्मण. हे लक्षात घ्या. मी ब्राह्मण जातीवर टीका करत नाही, प्रवृत्तीच्या ब्राह्मणावर. प्रवृत्तीचे ब्राह्मण म्हणजे जे स्वतःला श्रेष्ठ समजतात, जे शेंडी जानव्याची पाठराखण करतात, जे स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ लेखतात, स्वतःला देवासमान मानतात, ज्यांनाच पूजेचा अधिकार मिळतो. ज्या रामलल्लाची परवा स्थापना झाली अयोध्येमध्ये, त्या राम मंदिरामध्ये सुद्धा 50 जे काय पुजारी निवडले गेले परीक्षा घेऊन, ज्यांना वेदाचा अभ्यास आहे त्यांनाच निवडलं गेलं, त्यांचीच परीक्षा घेतली गेली. आणि वेदाचा अभ्यास करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ज्यांना उपनयन संस्काराचा अधिकार आहे. उपनयन संस्कार कोणाचा केला जातो हे आपण तपासून पाहू. हे ओबीसीच्या लोकांना हिंदुत्वाची पाठराखण करताना हे लक्षात यायला पाहिजे की आपण ज्या भाजपाचं समर्थन करतोय ती भारतीय जनता पार्टी वर्णव्यवस्था मानते, जातीच्या संघटना निर्माण करते आणि ओबीसीला सांगते की मराठा तुमचा शत्रू आहे. यांनी दलितांना पूर्वी सांगितलं तुमचा मराठा शत्रू आहे. आता भारतीय जनता पार्टीने आरएसएस छुप्या पद्धतीनं मराठ्यांना सांगते की ओबीसी तुमचा शत्रू आहे. ओबीसी तुमचा शत्रू आहे, ओबीसीला सांगते मराठा तुमचा शत्रू आहे. हे षडयंत्र लक्षात घ्या. आज मनोज जरांगे पाटील वाशीत गेलेत, मुंबईत गेलेत, लाखोचा जनसमुदाय त्यांच्यासोबत आहे. आज त्यांनी जे काही 6 महिने सरकारला वारंवार मुदत दिली. मला या सरकारला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याच्याने जर हे आरक्षणाचा मुद्दा सुटणार नव्हता, तुम्ही खोटी आश्वासनं का देताय एकनाथ शिंदे? का सातत्याने त्या जरांगे पाटलांची आश्वासनं देऊन दिशाभूल करताय? मराठा समाजाची का दिशाभूल करताय? कारण तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला 30 दिवसाची 1 महिन्याची मुदत मागितली, जरांगे पाटलांनी 40 दिवसाची मुदत दिली. नंतर पुन्हा काही काळ गेला, पुन्हा तुम्हाला मुदत दिली. त्याच्यामध्ये जरांगे पाटलांनी आणखी 20 दिवस वाढवून दिले आणि आता पुन्हा ते 26 जानेवारीला मुंबईला जाणार असं 1 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलेलं असताना तुम्ही का त्यांना वारंवार फसवत होता? का त्यांना तुम्ही लेखी आश्वासनं दिली होती? सोगे सोयऱ्यांसहित आरक्षण देऊ हे तुम्ही सांगितलं. हे लिहून देताना तुम्ही कशाच्या आधारावर लिहिलं होतं हे तुम्हाला कळलं नव्हतं का? आज मराठ्यांची दिशाभूल करताय. मराठ्यांचा संताप आज वाढलेला आहे. आज मराठा तरुण जो जरांगे पाटलांचा समर्थक बनून त्या ठिकाणी त्या पदयात्रेत चाललाय, मुंबईला चाललाय. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होणार आहे. आणि एका बाजूला सरकारने परवा शिंदे समिती जी आहे, न्यायमूर्ती शिंदे समिती, त्या शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे त्यांचा डेटा गोळा करण्यासाठी किंवा त्यांना जी जबाबदारी दिली त्याच्या संदर्भात. दुसऱ्या बाजूला राज्य मागासवर्ग आयोग उशिराने नेमला, त्यालाही मुदत पुढच्या काही महिन्याची अजून आहे. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे कोर टीम मधले मंत्री, वरिष्ठ मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी अगदी पोटातलं ओठात आणलं आणि स्पष्टपणाने सांगितलं की याला 1 वर्षभर लागणार आहे. तुमच्या मंत्रिमंडळात मेळ आहे का? छगन भुजबळ ओबीसीचं नेतृत्व करतात, दुसऱ्या बाजूला कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळात भूमिका मांडतात. जर छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात कुणी ऐकतच नाही तर मंत्रिमंडळात थांबलाय कशाला छगन भुजबळ साहेब? तुम्ही कशासाठी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात थांबलाय? सत्तेसाठी? का ईडीच्या चौकशात स्वतःच्या अडकलेल्या प्रॉपर्ट्या सोडून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला तुम्ही गेलेला आहात? आणि एका बाजूला आंदोलनाची भाषा करता, समतेची भाषा करता, महात्मा फुलेंच्या विचारांशी आपण प्रतारणा करतात. हे लक्षात ठेवा भुजबळ साहेब आपण. आणि ओबीसीची सुद्धा दिशाभूल करतात. ओबीसींना नाहक भीती दाखवताय तुम्ही. अनेक प्रश्न आहेत तुमच्या अनुषंगाने. तुम्ही चांगलं करत नाहीयेत भुजबळ साहेब. मनोज जरांगे पाटील एक प्रामाणिक कार्यकर्ता मराठा समाजाचा भेटल्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज त्या ठिकाणी नेतृत्व करत असताना त्या कार्यकर्त्याची आज सरकार जाणीवपूर्वक दिशाभूल करतंय. या सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे. आज जर कदाचित उपोषणाला उद्या जरांगे पाटील बसले आझाद मैदानात, आज मुंबईचं काय होणार आहे? मुंबईची लोकसंख्या 80-90 लाख लोकसंख्या आहे. एवढ्या लोकसंख्येमध्ये धावती पळती मुंबई, आर्थिक राजधानी मुंबई, मोठे व्यवहार तिथे होतात. मुंबई कधी थांबत नाही. आज एवढे जर 1 कोटी मराठा त्या ठिकाणी मुंबईत जाणार असतील, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जनसमुदाय जाणार असेल, आझाद मैदानाची कॅपॅसिटी किती आहे? 5-10 हजार लोक तिथे बसू शकत नाहीत.
एवढे लाखोचा जनसमुदाय तिथं काय होणार आहे, त्यांच्या टॉयलेटची व्यवस्था कशी होणार आहे, जेवणाची व्यवस्था कशी होणार आहे, उपोषणामुळे संताप होणार आहे. जरांगे पाटील एका बाजूला म्हणतायत मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. त्यांनी त्यांचा चंग बांधलेला आहे, पक्की भूमिका घेतलेली आहे. आरक्षणाच्या नावाखाली हे जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, ही मला तरुणाईला विशेष सांगायची. एक तर क्रिएटिव्ह पिटिशन जी सुप्रीम कोर्टात आहे ती मराठा आरक्षण म्हणून आहे. दुसरी जी मागणी जरांगे पाटलांची ती वेगळी आहे. जरांगे पाटील म्हणतात की आम्ही कुणबी आहोत, सरसकट सगळ्यांना, सगळ्या सोयऱ्यांसहित सर्वांना ज्यांचे पुरावे सापडले त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका, आम्ही ऑलरेडी ओबीसीत आहोत. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण आपलं जाईल आणि कुणबी ज्यांनी मिळवलंय त्यांना राजकीय आरक्षण मिळेल, ही ओबीसी समाजाची भीती त्या ठिकाणी दिसते. परंतु जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांचे महाजन असतील, चंद्रकांत पाटील असतील, भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, जे काही मंत्रिमंडळातले अनेक जण आहेत, शंभूराज देसाई असतील, केसरकर असतील, वेगवेगळं का बोलता तुम्ही वेगळ्या तोंडानी? एका तोंडानी बोला तुम्ही. तुमचं एकमत नाहीये मंत्रिमंडळामध्ये आणि म्हणून तुमची लाज वाटते की तुम्ही एवढ्या मोठ्या समूहाला फसवता. नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये 4 वेळा आले, आता पुन्हा येत आहेत, पण नरेंद्र मोदींना तुम्ही सांगायची हिंमत करत नाही. तुमच्या दम नाही सांगायचा की नरेंद्र मोदी मराठा आरक्षणावर, धनगर आरक्षणावर, मुस्लिम आरक्षणावर, लिंगायत आरक्षणावर मन की बात करा. आरक्षणाविषयावर नरेंद्र मोदींनी मन की बात करावी असा आग्रह तुम्ही का धरत नाही? हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे. आज तुम्ही मंत्रिमंडळात सगळे लोक वेगवेगळे बोलताय. एका बाजूला मुख्यमंत्री, दोन्ही अर्धे अर्धे उपमुख्यमंत्री काय सांगतायत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे देणार आहे. आता हे वाक्य किती निराधार आणि कसं आहे, पक्का आहे का? एका बाजूला म्हणतात की कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचंय. कोणतं कोर्टात टिकणार आहे? आज तुम्ही जो राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने सर्वेक्षण चालू केलं ना 2 दिवसापासून, 23 तारखेपासून महाराष्ट्रात 160 का काहीतरी प्रश्न आहेत. ती प्रश्नावली जी आहे त्याच्यात 50% प्रश्न असे की ते गैर लागू आहेत. आज त्याच्यातली माहिती काय भरायची? मेसेज फिरतात एका बाजूला व्हॉट्सअपला की पक्क घर असलं तरी सांगू नका पक्क घर नाही म्हणून, मराठा लिहायच्याऐवजी कुणबी लिहा असं सांगितलं जातंय. व्हॉट्सअपवर अनेक मेसेज कसेही फिरतात. माहिती कशी भरायची हे लोकांना प्रबोधन एका बाजूला सुरू आहे. कोण प्रबोधन करतंय मला माहित नाही, परंतु खोटी माहिती भरायची. राज्य सरकारकडे डेटा नाहीये का? ग्रामपंचायतला नोंदी आहेत घरांच्या, महापालिकेला घराच्या नोंदी आहेत, पक्की घरं कोणाची, कोण घरपट्टी भरतंय हे तुमच्याकडे डेटा नाहीये का? आणि कशासाठी तुम्ही हे 160 एवढी मोठी प्रश्नावली त्या ठिकाणी दिलेली आहे? 50% अनावश्यक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि जे प्रश्न करते तिथे प्रश्न भरणारे ते फॉर्म, त्या फॉर्म भरून घेणाऱ्याला जे काही तुमचे नेमलेले लोक आहेत त्यांना त्याच्यातलं काही नॉलेज नाही. अर्धी कच्ची लोक आहेत, साधी चतुर्थ श्रेणीतले कामगार आहेत, तृतीय श्रेणीतले कामगार आहेत, त्यांना काहीच माहित नाही त्या फॉर्मच्या संदर्भात. त्यामुळे हा सुद्धा डेटा घेण्याचं काम चाललंय. हे सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही अशी मला अभ्यास म्हणून शंका वाटते. ही दिशाभूल चाललेली आहे. कसंही करून भारतीय जनता पार्टीला आणि या ट्रिपल इंजिन खोके सरकारला, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना कसंही करून लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन रिटून न्यायच्यात. तोपर्यंत मराठ्यांना फसवायचे हे त्यांचं पक्क ठरलेलं आहे. हे मराठ्यांनी ओळखलं पाहिजे. एकनाथ शिंदे गोड बोलून फसवतायत मराठ्यांना, हे जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यावं. कारण हे आरक्षण कसं मिळणार याची अजूनही स्पष्टता आलेली नाही. कारण मागासवर्ग आयोगाचा अहवाल यायला अजून काही महिने लागणार आहेत, शिंदे समितीचा अहवाल यायला काही दिवस लागणार आहेत. यांच्या अहवाल आल्यानंतर सरकार म्हणते आम्ही विधानसभेत त्याचं मग अधिवेशन घेऊ, तेव्हा देणार आहोत. GR काढायचं म्हणतात. आणि म्हणून मंगेश चिवटे सारखा कोण माणूस आहे हा? मंगेश चिवटे हा एजंटगिरी करणारा का माणूस आहे का? कोण आहे माणूस हा? त्याला पाठवलं जातं जरांगे पाटलाची चर्चा करायला. एका अधिकाऱ्यांना, 4 अधिकाऱ्यांना तुम्ही पाठवता एवढ्या मोठ्या आंदोलनाचं. मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही का? जरांगे पाटलांनी सांगितलं होतं काल की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिघांना एकत्र या. का तुम्ही जात नाही? तुमच्यात हिंमत नाही का? तुमच्या हातात राज्य सरकारच्या आरक्षणाचा मुद्दा किती आहे एकदा स्पष्ट करून सांगा. अन्यथा हे मराठा आंदोलन आणि हे आंदोलक मुंबईत आल्यानंतर पुढं काय होईल याचा अंदाज येत नाही. शांततेत आहे आजपर्यंत ते, त्यांचं शांततेत आंदोलन चाललंय, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. परंतु कदाचित हा उद्रेक याचं काय होईल महाराष्ट्रात उद्या आणि परवा 2 दिवसानंतर मला शंका येते, संशय येतोय. कारण जर काय मराठ्यांची फसवणूक झाली, आज हे पेटलेले तरुण जे काही 6 दिवस चालतायत, मुंबईत लाखोच्या संख्येने बसणार आहेत, 1 कोटीच्या पुढे कदाचित संख्या असेल ती. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला फसवणं सरकारला परवडणार नाही, जनतेला परवडणार नाही, महाराष्ट्राला परवडणार नाही. हा उद्रेक जर झाला, कदाचित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याला सर्वस्वी महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिन खोके सरकार
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जबाबदार राहणार आहे. भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे, कारण भारतीय जनता पार्टीला ओबीसी आणि मराठ्यांचा तेढ निर्माण करायचाच आहे. ओबीसीचे लोक सुद्धा म्हणतात आम्ही मुंबईला येणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये धनगरांचे लोक सुद्धा म्हणतात की आम्ही मुंबईला येणार आहोत. हे चाललंय काय? इलेक्शनच्या तोंडावर आता खोटी आश्वासनं दिली जातील. जे कोर्टात टिकणार आरक्षण आहे ते कसं देणार आहेत याची स्पष्टता नाही. जरांगे पाटलांचं उद्या उपोषण सुरू झाल्यानंतर जी काय पुढची परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असू शकतं. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुरुवातीपासून म्हणणं आहे की केंद्रामध्ये घटना दुरुस्ती करून 16% वाढीव आरक्षण मराठ्यांना जर दिलं तर ओबीसीचं आणि मराठ्यांचं भांडणही होणार नाही आणि ते कायद्यात टिकेल. त्याच्यामुळे कोर्टात टिकणार आरक्षण त्याच पद्धतीने फक्त देता येऊ शकतं, दुसरा कुठलाही मार्ग नाही. आज रोजी राज्य सरकार जी काय खोटी आश्वासनं देते, खोटी परिपत्रकं काढते, याच्याने मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा किंवा जरांगे पाटलांच्या मागणीचा मुद्दा सुटणार नाही असं माझं ठाम मत आहे. सरकार मराठ्यांना फसवतंय. जय हिंद.